हेलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेस कोणकोणत्या महिलांचे अर्ज पात्र ठरणार आहेत. पण त्यापूर्वी आपण सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या ॲवनी मराठी टेक या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण जाणून घेऊया की माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण 60 लाखापेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत, तर 15 लाखापेक्षा जास्त महिलांनी हे ऑफलाईन अर्ज केले आहेत. तर या अर्जदार महिलांना पडणारे प्रश्न असे असतील की जी पात्र लाभार्थ्यांची यादी येईल तर त्या यादीमध्ये त्यांचे नाव असेल का? तर फ्रेंड्स, ज्या पण महिलांनी आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरला असेल व तो अर्ज भरताना अचूक अर्ज भरला असेल, जी काही लागणारी कागदपत्र होती ती व्यवस्थित भरली असतील तर हो नक्कीच तुमचे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव येणार आहे. पण ज्या पण लाभार्थ्यांनी अर्ज भरता वेळेस काही लागणारी कागदपत्रे चुकीचे भरली असतील किंवा काही नावात चूक झाली असेल किंवा तुम्ही रेशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राचाही पुढचा आणि पाठीमागचा फोटो एकाच पानावर, तो फोटो किंवा प्रिंट एकाच पेज किंवा पानावर अपलोड न करता जर तुम्ही ते फोटो वेगवेगळे अपलोड केले असतील तर अशा महिलांचे नाव पहिल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव नाही येणार. पण जर तुम्ही परत एडिट किंवा दुरुस्त करून जर फॉर्म किंवा अर्ज सबमिट केला असेल तर मग तुमचे त्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव नक्की येईल. पण काही जणांनी पुन्हा एडिट किंवा दुरुस्त करून जर फॉर्म किंवा अर्ज जर चुकीचाच भरला असेल तर मात्र त्या महिलांचे नाव त्या पहिल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव येणार नाही. तर अशा चुका किंवा त्रुटी असलेले अर्ज हे पेंडिंगमध्ये दाखवले जातील. तर हे पेंडिंगमध्ये पडलेले अर्ज हे पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सरकारकडून तुम्हा वेळ दिला जाईल. त्यानंतरच तुम्ही तो अर्ज पुन्हा दुरुस्त करून सबमिट करू शकता आणि परतच तुमचा फॉर्म सरकारकडून अप्रूव्ह होईल. पण ज्या लाभार्थ्यांनी त्यांचा एकदम बरोबर भरला आहे, लागणारी सर्व कागदपत्रे अचूक भरली आहेत, तर मात्र त्या महिलांचे नाव पहिल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नक्कीच येणार आहे. तर फ्रेंड्स, ही होती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.